हॅलो 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 झोपल्या हा. आणि म्हणून मित्रांनो आयोजकांनी जी 15 मिनिटं दिलेली आहेत, कारण रात्र थोडी आणि सोंगा फार, बरोबर आहे ना मित्रांनो. अगदी अगदी कोंबडा किती जरी आरवला तरी शेवटी येरे माझ्या मागल्या. म्हणून मी मगाशी मित्रांनो म्हटलं, मगाशी मी बोलून गेलो की आज 3 तासाचा आमचा हा संसार आहे. आज मी त्यांची बायको आहे, ते माझं पती देव आहेत. पण आमचं देव जरा आज गारहाट नाही. तरी आज काय पाऊस पण नाही आहे ना. आज पाऊस आहे काय, एसी कुळकुळलं. आणि म्हणून मित्रांनो पण एक गोष्टीचा आनंद होतोय, समाधान वाटतंय. जो माणूस गेल्या वर्षी खुर्चीमध्ये बसून कार्यक्रम करत होते, आज ते शाहीर देवेंद्र झिमनबुवा स्वतःच्या 2 पायांवरती उभं राहून रंगदेवतेची सेवा करतात. एक अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि शाहीर हे एवढ्यासाठी सांगतोय की तुमच्यासारखा प्रतिस्पर्धी हा राजेश निकमला निश्चितपणे हवा. म्हणून पण असो बुवा, आता वेळ पण मित्रांनो कमी आहे. बरं चालला बोलायचा पण बराच आहे, पण अगदी शॉर्टकट मध्ये बारी या ठिकाणी मित्रांनो करतो. म्हणून बघा राहिला मुद्दा, या ठिकाणी पहिली बक्षीस वाचतो आणि मग गोवांचा समाचार, आचार मध्ये लोणचा घालतो जाता जाता. म्हणून मित्रांनो ऐका, या ठिकाणी आपल्या कोकणातील सुप्रसिद्ध गीतकार गोपाळजी कारंडे माऊली यांचं शक्तितोरा गौरव गीत विके प्रोडक्शन या युट्यूब चॅनल वरती आलेलं आहे. तरी आपण सर्वांनी त्या विके प्रोडक्शन या युट्यूब चॅनल वरती जाऊन त्या गाण्याचा आस्वाद घ्यायचा आहे. 101 रुपयाचं पारितोषिक आलंय, मानाचा मुजरा करतो. तसेच राजेश निकम यांचे शिष्य एक गोड गळ्याचे शाहीर या ठिकाणी आमच्या घराण्यामध्ये त्यांचा समावेश झालेला आहे. अनिकेतजी पाष्टे, ओंकारजी भाटेकर यांकडून या गोड आवाजासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे शक्तिवाले शाहीर काही महादू गोविंद कावळे यांच्या स्मरणार्थ यांचा मुलगा महेंद्र महादेव कावळे यांकडून 201 रुपयाचं बहादर पारितोषिक आलंय. शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे प्रथमेश नवाते कट्टर राजेश बुवांचा चाहता आहे, कट्टर फॅन आहे, राजापूर दादाच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि त्यांची फरमाईश आलेली आहे की चोरून चोरून पाहत झाली पाहिजे. मित्रांनो जर वेळ मिळाला तर निश्चित घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. तसेच या ठिकाणी माझे बंधू ज्यांचा वरद हस्त नेहमी माझ्या पाठीवरती असो, सचिन दादा मालक दादांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी 501 रुपयाचं बहादर पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. तसेच या ठिकाणी एक माझी चाहती आहे, माझी बहीण आहे, अगदी सख्या भावासारखा मला जीव लावते. तिच्याकडून तिचं मी नाव सांगतो मित्रांनो, पण तिच्याकडून तिच्या या लाडक्या भावासाठी 1001 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेलं आहे. शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच या ठिकाणी कुमार मनीष होतेकर आणि सिद्धेश होतेकर 15 गाव यांच्याकडून सप्तसुरांचा बादशाह शाहीर राजेश निकम यांच्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. शाहिरी मानाचा मुजरा करतो. मित्रांनो समीक्षा परशुराम मगाशी जे नाव घेतलं त्या माझ्या ताईकडून, त्या माझ्या बहिणीकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आलाय. मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून विघ्नेश कदम गाव आंबवली संगमेश्वर दादांच्या माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिक आलाय. मानाचा मुजरा करतो. तसेच मित्रांनो मैत्री यारी ग्रुप आयोजित 2 युवा शाहिरांचा जबरदस्त जंगी सामना दिनांक 16 जुलै 2025 रोजी ठीक रात्री 8 वाजता याच रंगमंचावरती होणार आहे. शक्तिवाले माझे युवा शिष्य आहेत या ठिकाणी वेदांजी जाधव आणि आदरणीय तुषारजी पंधरे माऊली यांचे शिष्य आहेत जितेश दादा गुरव. अशा या 2 शाहिरांचा सामना हा याच रंगमंचावरती मित्रांनो होणार आहे. निश्चित आपण सर्वांनी त्या या ठिकाणी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे. आणि म्हणून मित्रांनो बघा वेळेचं बंधन आहे, पण शाहीर तुम्ही निश्चित काय धावता आपला पल काढला तुम्ही. पण बुवा तुम्ही एक तुम्हाला मनापासून तुम्हाला विनंती करतो, मी तुम्हाला आज काय बुवा जास्त बोलणारच नाही आहे ना. जर नवऱ्यानेच कल काढला नाही तर बायकोहून आपली उगाच कांदा करा कशाला, बरोबर ना. नवऱ्यात जर काय बोलत नाही तर बायकोन कल काढा कशाला, जरी लाडक्या बहिणीचा पैसा भेटत असलं तरी, बरोबर आहे ना. लाडकी बहीण बहिणीकडनं घ्यायचं, बहिणीला द्यायचं आणि भावाच्याकडनं घ्यायचं, बरोबर आहे ना. बहिणीला देतात आणि भावाच्याकडनं घेतात असं. आणि म्हणून मित्रांनो हो आणि स्तवन गायली स्तवन शाहीर मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय, आजचा हा आपला कार्यक्रम हाऊसफुल झालेला आहे. ही लोक
150, 200, 250 रुपये खर्च करून या ठिकाणी आलेले आहेत. पण ही तुमची स्तवन बुवा, मी तुम्हाला दोष नाही देत किंवा चुकीचं नाही समजत, पण बुवा ही स्तवन तुम्ही माझ्यासोबत नवरात्रीपासून गायता. नवरात्रीपासून बुवांची स्तवन एक. अरे चंद्र सूर्य तारे, मला पण पाठ झाली. नभांग निवारे, किती वरुण माझ्या गुरुची कहाणी, दिली गोड मुखी अमृत वाणी. तोंडपाठ बुवांची गवळण माझ्या स्तवन माझ्यासोबत 4-5 वेळा गातात बुवा. म्हणजे बुवा तुमच्याकडे लोकांना नवीन देण्यासारखं काय नाही राहिलंय बुवा. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी पहिला विषय देतोय बघा. तत्पूर्वी शाहिरांचा जो प्रश्न आहे बुवा विषयावरती बोलले. सुशांत दादा या तुम्ही सर्व जाणकार मंडळी आहात बघा. म्हणजे बुवा काय करतात फक्त है ना, थुकपट्टी आणि चुना भट्टीवाला बुवा इथे यांना जुगवा जुगवीचा नाद भारी आहे. तो कसा बघा. शाहिरांचा जो विषय होता मित्रांनो, मी आज बुवांची सालपाटा कधी काढेन पण बुवांच्या चुका तुमच्या लक्षात आणून निश्चित देईन. बघा मित्रांनो शाहिरांचा जो विषय होता गेल्या वर्षीचा की शूर्पणखेचा, की शूर्पणखा सध्या कलियुगामध्ये कोणत्या रूपाने वावरते. बरोबर आहे ना मित्रांनो. हा शाहिरांचा विषय गेल्या वर्षी विरारमध्ये आपण खोलला. तो शाहिरांनी प्रामाणिकपणाने मान्य केला. हा विषय आहे मित्रांनो कधीचा, ऑगस्ट महिन्यातला 18 ऑगस्ट 2024 ला आमचा कार्यक्रम झाला. त्या ठिकाणी बुवांचा मी विषय सोडला होता की शूर्पणखा सध्या कलियुगामध्ये कोणत्या रूपाने वावरते आणि तिचं नाव काय. आणि त्यानंतर सुशांत दादा शाहिरांनी विषय काढला होता लसूण ही पूर्वजन्मीची कोण होती. म्हणजे बुवाने चुना लावली का बघा. आणि आज शाहीर विषय बदलतायत. मग लसूण जर पूर्वजन्मीची कोण होती हा बुवा जर तुमचा विषय होता, मग तो तुमचा विषय कुठल्या माझ्या शक्तीवाल्या शाहिराने फोडलेला आहे याचं उत्तर बुवा तुम्ही मला तुमच्या वारीत आल्यावर द्यायचंय बुवा. वास बाकी मी आज तुम्हाला काय तुमची सालपाटा मागणा पुण्य काढणार. पण बुवा तुम्ही चांगले शाहीर आहात, पण तुम्ही प्लीज खोटं नाही बोलायचं. आज मला अभिमान आहे तुम्ही माझ्यासोबत एवढ्या ताकदीने उभं राहताय बुवा. मला खरंच त्या गोष्टीचा अभिमान आहे. लव्ह यू बुवा, अजमन बुवा, आय लव्ह यू बुवा. आणि म्हणून बघा शाहिरांचा आताचा जो विषय आहे, शाहिरांचा विषय असा आहे की कलियुगामध्ये आपल्या भक्तांच्या निषेधापासून रक्षण करून भक्त उत्साही बनले आहेत. त्या भगवंताचे नाव काय व या कलियुगात त्याचे वास्तव्य कुठे आहे. बुवा माझ्या वाचनातून जो विषय गेलेला आहे तो आपल्या समोर सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. बघा बुवा त्या भगवंताचं नाव आहे, त्या भगवंताचं नाव आहे निर्गुण निराकार. त्याचं वास्तव्य या कलियुगामध्ये सृष्टीच्या कानाकानामध्ये आहे. म्हणजेच बुवा जी ओवी आहे रूप तुझे अनुरेणू माझी, पानोपानी नाव तुझे, जिकडे तिकडे सर्व दिशातून पाहतो प्रभू रूप तुझे. हा बुवा माझ्या वाचनातून जो गेलेला विषय आहे बुवा. तुम्ही प्रामाणिकच आहात बुवा, फक्त टोप्या लावायची कामं करू नका बुवा. जे घालताय त्यांनी लोकांना लावले नाहीत, आपण अजून घातलेल्या नाहीत बुवा. म्हणून तुम्हाला सांगतोय पहिला विषय बघा बुवा. जास्त बुवा नका घेत नाही बघा. अरे काढला का यंदा फसवेगिरीचा धंदा. ओ जीवन बुवा चेकल्यामध्ये बरोबर आहे ना. अरे काढला का यंदा फसवेगिरीचा धंदा. अरे असून तू हुकुमाचा यक्का. हा तिला फिरवा चला फिरवा. अरे काढला का यंदा फसवेगिरीचा धंदा. अरे तू असून हुकुमाचा यक्का, तू असून हुकुमाचा यक्का. मित्रांनो खरं सांगतो आज थोडासा मी पण गांगरलोय, कारण माझी तब्येत मला आज खरंच मित्रांनो साथ देत नाही. मी आज कार्यक्रम करतो हे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे. नाहीतर जर मी गायला गेलो तर माझे पाय खाली आपोआप थरथरायला लागतात. असं वाटतं आता बुवा चक्कर येऊन खाली पडेल. पण मी तुम्हाला जी काही सेवा होते ते तुमचं लेकरू आहे, गोड मानून घ्या. म्हणून म्हणतो अरे काढला का यंदा फसवेगिरीचा धंदा. अरे तू असून हुकुमाचा यक्का, मग तू असून हुकुमाचा यक्का. अरे नाही शब्दाचा राहिला सुपंगा, नाही शब्दाचा राहिला सुपंगा.
सभारानात बनलास छक्का संघाचा राहिलास बनला सभारानात बनलास छक्का संघाचा राहिलास बनला सभारानात बनलास छक्का नाही संघाचा राहिलास बनला सभारानात बनलास छक्का आले गाडला का यंदा मस्तीरीचा धंदा गाडला का यंदा मस्तीरीचा धंदा तू असून हुकमाचा यंदा तू असून हुकमाचा यंदा ज्यावेळेस स्त्रीरूप धारण करतो तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्यांना काय सांगतात बुवा एवढाच बुवा फक्त माझा विषय आहे दुसरा विषय बोलणं जास्त मित्रांनो आज काय दुखत नाही पण गण मात्र बुवाने आज सुंदर गायला ताल से ताल मिला सुंदर बुवा सुंदर आज बुवा जे तुम्ही काय सूर लावत होता ना बुवा आई सरस्वती तुमच्यावरती अशीच कृपा बुवा ठेवू दे पण लसूण पूर्वजन्मीची कोण होती हा विषयाचा उलगडा बुवा तुम्ही करायचा आहे टायमिंग कमी आहे म्हणजे बुवा बाजू मारून न्याल जमणार नाही बुवा त्यानंतर बुवांची गवन है ना बुवानी गवन गाली श्रीहरी श्रीहरी राघ तुझा मी घनश्याम श्रीहरी श्रीहरी राधे तुझा मी घनश्याम म्हणून बुवा बघा तुमच्या विषयाला या ठिकाणी कठीण आणले बुवा मित्रांनो ऐका अरे गोकुळच्या नंदलाला आहे तुझ्या साऱ्यांचा डोळा करू नको असा तू चाळा त्यांना होईल रोग घोटाळा अरे सांगते ही राधा कान्हा तू आता तरी थांब हे घनश्याम घनश्याम तू घनश्याम 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 तू घनश्याम 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 तू घनश्याम शेवटचा विषय या ठिकाणी एका मुखने ठेवताना बारी या ठिकाणी संपवतोय अरे आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं अरे सांगड्या आता तू करशील काय रे कवडीची तुला किंमत नाही रे मग पुराणात ही घडलेली कथा अहो पुराणात ही घडलेली सांगतो कथा खरी हाय की ही सांगतो कथा खरी हाय की आता देवांचा देव इंद्र 33 कोटी देवांचा राजा म्हणून काय म्हणायचंय 33 कोटी देवांपैकी अरे 33 कोटी देवांपैकी देवेंद्रा गेली तुझी लायकी 33 कोटी देवांपैकी देवेंद्रा गेली तुझी लायकी सांगड्या आता तू करशील काही कवडीची तुलाही किंमत नाही रे पुराणात ही घडलेली सांगतो कथा खरी माहिती कथा खरी माहिती इंद्राची पत्नी सची आपल्या नावाचा उपदेश करते देवांचा देव इंद्र तू पण आज स्वतःची अवकाश स्वतःची लायकी स्वतःचा दर्जा हा झिरो करून घेतलाय आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी एक फरमाईश आलेली आहे एका मुकड्यामध्ये घेतो आणि बारी या ठिकाणी संपवतोय म्हणून चोरू चोरून पाहता एक पाखरू गाड्यांच्या भरातीच माझ्या मनात पाझर
साजणीच्या उखाण्यात यंदा यावा माझं नाव साजणीच्या उखाण्यात चोर चोरून पावत एक पाखरू वाजत गाण्याच्या वरातीत माझ्या आणि म्हणून मित्रांनो आपल्या सर्वांचे लाख लाख ठिकाणी आभार मानतो. वेळात वेळ काढून आपण सर्वजण आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात, आम्हाला आशीर्वाद दिले. आपल्या सर्वांच्या ठिकाणी आभार मानतो. सर्वांना एक नम्रतेची विनंती आहे, प्रत्येकाने आपल्या घरामध्ये जात असताना रेल्वेचा प्रवास मित्रांनो धोकादायक झालेला आहे. सर्वांनी आपल्या घरामध्ये व्यवस्थितरित्या सुखरूपपणाने पोहोचा एवढी आशा बाळगतो आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं शाहीरांना देखील त्यांच्या दुसऱ्या पिढीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं आजची ही सेवा या ठिकाणी संपली असं जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय. Thank you.